हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन, आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज सोमवार आणि आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया। आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा विचारच जर मनामध्ये घट्ट धरला तर जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार, हा जो सिद्धांत आहे जीवनविद्येचा त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो। प्रत्येक माणूस जो जीवन जगत असतो या जीवन जगण्याची जी सुरुवात त्याची असते ती त्याची सुरुवात म्हणजे त्याच्याकडे तो जो विचार स्फुरतात किंवा तो विचार करतो तिथून त्याचा प्रवास सुरू होतो। सकाळी उठल्याबरोबर, जाग आल्याबरोबर आपण उठलो आहोत ही जी भावना निर्माण होते तिथेच तोच विचार निर्माण होतो। उठलोय, जागे झालोय, उठल्यानंतर पुढे काय करायचं हा जसा विचार तसा आपण उठतो। त्या विचाराप्रमाणे त्याला ब्रश करूया म्हटलं, पाणी पिऊया म्हटलं, तसा तो विचार आकाराला येत असतो। म्हणजे हे इतकं सहज आहे की आपल्या लक्षात येत नाही, पण सुरुवात ही विचारातून होत असते। अर्थात विचार स्फुरण्यासाठी त्यामागे काही भाव असतो, किंबहुना विचार स्फुरण्यासाठी त्यामागे काही भावना असतात आणि भावनेच्या मागे भाव असतो, हे महत्वाचं। पण विचारातूनच भावना निर्माण होतात आणि विचारातूनच भाव निर्माण होतो। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा की इथे आपलं सगळं जीवन हे विचारातून चाललेलं असतं, म्हणून आपल्या ठिकाणी असंख्य विचार येत असतात। दिवसभरात अनेक असंख्य विचार येतात। कोण म्हणतं 60,000 विचार येतात वगैरे असं सांगितलं, तेवढं आपण मोजायला जायचं नाही, पण खूप विचार असतात। पण प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी, कृती करण्यापूर्वी आपल्याकडे आधी सहज विचार आलेला असतो की जाणीवपूर्वक आपण विचार करत असतो। की बऱ्याच वेळ बसलोय तर विचार चला उठूया, उठतो, आणि बराच वेळ उभा आहे वाटतं चला बसूया तर बसतो। म्हणजे बघा, कृती करण्यापूर्वी विचार असतो, जर कृती करण्यापूर्वी तो विचार नसेल तर ती कृती होणार नाही। म्हणजे माणसांना हे जर विचारांचं रहस्य कळेल, आपण कसे विचार करायचे इथे त्यांचं लक्ष जाईल। आपण कसे चांगले विचार केले पाहिजेत हे जे एखाद्या माणसाला चांगलं कळतं, त्याच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी तो अगदी त्याला प्राप्त होतात, काही चांगल्या चांगल्या गोष्टींचा त्याला आस्वाद घेता येतो, की तो आनंदाने जीवन जगू शकतो। म्हणून माणूस सुखी आहे कधी तो सुखाचे विचार करत असेल तर, आणि दुःखी आहे कधी तो दुःखाचे विचार करतो। काही माणसं निराश होतात का, तर त्याच्या निराशेचे विचार असतात। काही घडतं आणि त्याचा निराश होतो आणि मग म्हणतो मला हे जमणार नाही, मला हे तर होत नाही, माझ्याकडनं असं होणार नाही, असंही नकारात्मक विचार होतो। म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी जो विचार आपण करतो त्या विचाराप्रमाणे त्या विचाराप्रमाणे जी कृती घडते ते आपल्या ती कृती आपल्याला त्याचा परिणाम देत असते। म्हणून विचार करण्यापूर्वी सावध राहा। जरी तुम्ही विचारांचा विचार केला नाही तरी विचार तुमचा विचार करतात,
असं पैमावली विनोदाने म्हणायचे की विचार, तुमचा विचार करतात म्हणजे तुम्हाला ते परिणाम देतात. तुम्ही ज्या पद्धतीचे विचार करता त्याप्रमाणे तुम्हाला तो परिणाम मिळतो. परंतु हे विचारांचं शास्त्र लोकांच्या लक्षात न आल्यामुळे किंवा लक्षात येत नाही किंवा समजत नाही, तर तिथे बरीच मंडळी नकारात्मक विचार करण्याचाच त्यांची सवय असते. काही गोष्ट हे नाही, मला नाही जमणार, हे मी नाही करणार, असं होऊ शकत नाही, अशा अनेक गोष्टीमध्ये माणसं अडकलेली असतात आणि त्यांच्याप्रमाणे त्यांना तो परिणाम मिळत नाही जो हवा असं. म्हणजे नाही म्हणतं नाही, असं होऊ शकत नाही होऊ शकत. म्हणजे कसं असतं, आपण कसे विचार करतो तो त्या विचाराप्रमाणे आपल्याला परिणाम मिळतो. म्हणून एकदा काही माऊलींकडे एक व्यक्ती आले, त्यांनी विचारलं, महाराज भूत आहे का हो? महाराज तुला काय वाटतं? मला वाटतं भूत आहेत. हा मग आहे. मनात विचार तो असेल भूत आहे, तो त्या विचाराप्रमाणेच होतं ना. आणि भूत ही अशी गोष्ट लहानपणापासून आपल्या ठिकाणी, म्हणजे आता हल्लीच्या काळात माहित नाही पण पूर्वीच्या काळात भूताखेताच्या गोष्टी अगदी रंगवून सांगितल्या जायच्या. मोठी माणसं पुढची कोणी पण तिथे जवळचीच असली की असं झालं, तिथे असं झालं, त्या घरात असं झालं. आणि जी लहान मुलांपणापासून जे ऐकतात त्यांना भूत आहे हे अगदी पक्की धारणा झालेली असते की नाही भूत आहे भूत आहे भूत आहे. आणि त्याला किती सांगितलं भूत नाही तरी त्याला काही खरं वाटत नाही किंवा त्याच्या मनातला तो विचार जात नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. विचारातून किंवा मनामध्ये तो विचार कुठे ना कुठे जर दडलेला असेल आणि तो जर बाहेर पडला की त्याप्रमाणे आपल्या वाट्याला तो परिणाम मिळतो. एकदा 4 मित्र असे ह्या भूताखेताच्या गोष्टीवर गप्पा मारतात. एक जरा थोडं हुशारी करणार, तो आपण जरा लिडर आहोत दाखवतो. फार पूर्वीची काळातली गोष्ट आहे. काय नाही भूत भीत, मी काय घाबरत नाही भूताला. आणि बाकीचे 3 जण होते, ते 3 जण जरा नाही रे बाबा भूत आहे भूत आहे भूत आहे भूत म्हणून भूताच्या गोष्टीच्या वरनं ते गप्पा झाला. त्याने आपण कोणते मोठे लिडर आहोत दाखवण्याच्या सांगितलं काही भूत भीत काही नसतं. तर तेव्हा चाल कशावरच म्हणतो, कशावरून तू हे करणार भूताला घाबरत कशावरून सांगतो. स्मशानात जातो आणि स्मशानात जाऊन येतो. कसं यायचं कामाला कसं करणार. तर आम्ही असं करतो, ठरलं त्यांचं. एक मोठा खिळा दिला आणि तो खिळा तर जमिनीत तिकडे जाऊन पुरून यायचा. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी येऊन बघू, आम्ही काय रात्री येणार नाही, भूत असतं म्हणून. अमावास्याची रात्र होती, काळ होता. आता ह्याने हुशाऱ्या तर खूप केल्या पण मनात तर भूताची भीती होतीच. भीतीचा विचार, भीतीतून तो विचार असतो. तो माणसाला भीती हे तेच. तेव्हा खूप झालं की आपण घाबरतो की नाही. बघा तुम्हाला ज्याच्याकडे त्याला भीती आहे ना, काळोखात गेल्यानंतर भूत आहे म्हणून, तर जरासर कटकन आवाज आला की पटकन काहीतरी गेल्यासारखं वाटतं की तो घाबरत असतो. आता ह्याने मोठं लिडरशिप दाखवण्याच्या अंगाने जाऊन येतो म्हणाला आणि गेला, दाखवण्यासाठी गेला तिथपर्यंत. आता त्याला कारण खेळा ठोकून यायचा होता ना, नुसतं जाऊन आला म्हणून सांगायचं कोण काहीतरी द्यायची होती. चांगला मोठा हातोडा घेतला होता, मोठा खेळा होता. खेळा म्हणजे चांगला मोठा असं हे असतं, जमिनीत पुरवायचा होता. गेला, मनातलं राम 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 ह्याना सांगू शकत नव्हता तुम्हाला भीती वाटते म्हणून, गेला. आणि त्यामुळे काळोखात काहीतरी आकार दिसतातच, तरी पण तो इकडे तिकडे न बघता आपल्या राम 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 म्हटलं की भूत पळतात, अशी पण एक विचार आहे. त्यामुळे तिथे तो एक आधार असतो. जाऊन ते जमिनीत जिथे सांगितलं ते तो खेळात ठोकला. त्यामुळे धोतर घालण्याची पद्धत होती. म्हणजे त्याने धोतर घातलं तर पूर्वीच्या काळातली गोष्ट असल्यामुळे ती धोतर घालायची. तेव्हा आता पॅन्ट शर्ट वगैरे घालणारी मुलं नव्हती, तरुण होते पण धोतर घाललं. आणि खेळात ठोकून काळोखात तो खेळात ठोकला आणि तो असा उठला निघाला तर त्याचा धोतर कोणीतरी पकडला. त्याच्यावर त्याची बबडी वळली, तिथेच पडला, बेशुद्ध झाला. कारण धोतर पकडलं म्हणजे भूतच असलं पाहिजे ना, काळोखात दुसरं काय दिसत नाही. हा घरी आला नाही रात्री. सकाळी सगळे 3 मित्र बघायला गेलो, कुठे गेला, हा स्मशानात गेलो, असं आहे की नाही. हा बेशुद्ध पडलेला लक्षात आला, असा निश्चित पडला. आणि जिथे खेळा ठोकला त्या खेळाच्या खाली त्याचं धोतर अडकलं होतं. धोतर असतं लांब लागत, खेळा तो घाबरत ठोकला, त्या लक्षात नाही जात. आणि तो उठल्यावर धोतर खेचलं, ह्या भीतीने तो
बेशुद्ध पडला, कळलं ना, घाबरून. सांगायचा मुद्दा काय, जर मनात जसा विचार असतो तो परिणाम माणसाला मिळतो. म्हणजे किती जरी नाही मला असा विचार करता, मी असं काय दाखवण्याचा किती प्रयत्न केला, तर जर त्याच्याकडे भीतीचा विचार असेल तर भीतीच्या विचाराच्या अंगात त्याला परिणाम हा मिळतो. लक्षात घ्या, जीवन हे असंच चाललेलं आहे. काही माणसं उगीच जगाची काळजी, म्हणजे कशी आहेत हो लोक, असं आहे तसं आहे, पण नकारात्मक अंगाने सगळ्या जगाची माणसं अशीच असतात, माणसं तशीच असतात, माणसं फसवतात. नेमकी अशा पद्धतीची माणसं तुमच्या जवळ येतील. तो माणूस जो जसा विचार करतो त्याप्रमाणे माणसाने सावध राहावं. सावध आणि भीती याच्यातला फरक काय लक्षात ठेवा. भीती ही नकारात्मक भावना आहे, त्या भावनेतून तो विचार येतात. सावधपणा, त्या भीतीचंच सकारात्मक बाजू म्हणजे सावधपणा, म्हणजे जपणं. सावध म्हणजे आपल्याला अगदी काहीच भीतीच वाटत नाही, म्हणजे कसलंच काही काळजी वाटत नाही असं ज्या माणसाला वाटत, तो बेसावध असेल तर त्याला लागू शकतं, पडू शकतं, सगळं असू शकतं. आणि म्हणून सावध असावं, सावध असावं. पण नका म्हणजे भीतीचा गोळा पोटात येईल असे विचार करू नये, तशी भावना येता कामा नये. तर तिथे सावधपणाचा, कोणती गोष्ट सावधपणे केली पाहिजे. एकदा नवीन जागी गेला तुम्हाला, काय नाही, तुम्हाला कुठेही तो गेला नवीन जागेत, तिथली लोकांची तुला माहिती नाही, काही नाही, तिथे तू असंच जर गेलास तर तुला तिथे म्हणजे मी घाबरत नाही दाखवायला, मी जाऊ शकतो, करू शकतो. असं काही माणसं खूप हुशार आहे का, जसं भूताचं तसंच असं पण काही ठिकाणी जातात आणि तिथे कुठे चुकतात, तर त्यांना परत कुठून परत येता येत नाही. अशा काही गोष्टी घडतात. आणि त्यामुळे सावध असायला पाहिजे. भीती वाटता कामा नये, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून विचारातून भावना निर्माण होतात. परत बघा, तुम्ही जर 4 मित्र किंवा 4 लोक, कोणी मित्र मैत्रिणी कोणी असो, ज्या पद्धतीचे आपण विचार करत असतो त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात आणि भावनेतून भाव निर्माण होतात. म्हणजे भावातून भावना, भावनातून विचार, ही जी सुरुवात आहे त्याला खरी सुरुवात करा म्हणजे विचारचीच आहे. कळलं ना, की तो आपण जेव्हा 4-5 जण ज्या पद्धतीचे विचार, तेच विचार आपल्या सतत मनात घोळायला लागतात आणि त्याच पद्धतीने आपण जीवनाकडे पाहायला लागतो. आता बरेच लोक एखादा सिनेमा पाहतात भीतीचा किंवा मारामाऱ्यांचा किंवा दुष्टपणाचे जर काही गोष्टी असतात अशा पद्धतीचे ज्या सिनेमा पाहतात, आणि बाहेर आल्यानंतर एकमेकाला त्याच गोष्टी सांगत बसतात. परिणाम काय होतो? परिणाम त्याचा असा होतो की माणसाच्या मनामध्ये त्या तशाच भावना निर्माण होतात आणि त्या भावनेतून तो भाव निर्माण होतो, परत त्याचा विचार तसेच तो करायला लागतो आणि त्या विचारातून त्याच्या वाट्याला दुःख येतं. म्हणून कितीही सावध कुठे राहावं, नकारात्मक विचार असता कामा नये. पहिली गोष्ट लक्षात, नकारात्मक पहिली साधी, नको आणि हो. प्रत्येक गोष्ट सकारात्मक कशी घ्यायची ही सवय लावून घ्यावी लागते, आपोआप नाही होत. कारण लहानपणापासून नकारात्मकच आहे, सांगितलेलं आहे, तिकडे जाऊ नका, तिथे बागुलबुवा बसलेला आहे. हा विचार लहानपणी आपल्या मनात असतो. जरा आई ऐकत नाही, मूल म्हणले, आई म्हणे बघ तो बागुलबुवा तिथे आहे, हे विचार बाळ घाबरत आईकडून बसतात. नको म्हटलं की नको, असं होतं ना. ते अगदी लहानपणी पूर्वी पोलीस हाफ पॅन्टवर असायचे, निळी पॅन्ट आणि हे असं ना, आणि दांडा असायचा असे मोठे, आणि तो असं ठोकत झालं तर तो बघ पोलीस दादा येतोय, मारेल तुला. आता हा बाळ लहानपणापासून तो विचार दिल्यामुळे मनामध्ये त्याला भीतीची भावना असेल. मग कोणी पोलीस तुमच्याकडे असा दांडा आपटत आला, तो चालला असेल दुसरीकडे, पण तो समोर येतो आपल्याकडेच येतोय असं वाटतं. आणि मुलं वगैरे ते तरुण मंडळी असते तर ते घाबरतात का? तो विचारच मनात इतका रुजलेला असतो की त्याच्यातून लगेच त्याला तो बाबा आपल्याला पकडायला येतोय की आपल्याला मारायला येतोय असाच माणसं विचार करतात आणि तिथे घाबरतात. कळलं ना? म्हणून नकारात्मक विचार असता कामा नये, तर तिथे जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे. जीवन म्हटल्यानंतर विविध परिस्थिती आपल्या वाट्याला येत असतात. नेहमी लक्षात, कधी अनुकूल परिस्थिती असेल, कधी प्रतिकूल परिस्थिती असेल, कधी खूप अडचणीची परिस्थिती येते,
काही वेळेला लोक उगी दोषारोप करतात एखाद्या व्यक्तीवर, अशी परिस्थिती बऱ्याच लोक आणतात. काही लोक टीका करत असतात, पण काही वेळा लोक स्तुती करतात. म्हणजे ह्या परिस्थिती आपल्या हातात नाही आहेत. पण आपल्या हातात काय? विचार करणं. जशी परिस्थिती तशी मनस्थिती, आणि जशी मनस्थिती तशी विचार करण्याची वृत्ती. मनस्थिती बिघडते म्हणजे काय? विचार बिघडतात. विचार बघितलं की त्याचा परिणाम आपल्या वाटत येतो. म्हणून परिस्थितीनुसार माणसाची मनस्थिती तशी बदलते, आणि त्याच्यातून तो जर सावध नसेल की त्या परिस्थितीच्या, म्हणजे एखादी अनिष्ट परिस्थिती आहे, कोणीतरी सकाळी नकारात्मक विचार करतायत, तर तो माणूस जीवनात आनंदाने जगूच शकणार नाही, का तिथे तो दुःखीच होईल. अगदी आताची एक गोष्ट आहे, हल्ली घडली, दोन चार दिवसापूर्वी ही बातमी आली की जो IPS असलेला माणूस, म्हणजे IASच्या परीक्षेला बसतात की नाही, त्याच्यात म्हणजे काय नवीन आहे, पण बरेच वर्ष तिथे राहिलेले आहे. त्याची बायको पण तशीच IAS आहे, आणि त्या माणसाने बंदूक गोळी घालून डोक्यात गुटगोळ करून आत्महत्या केली. आता बघा, IAS झालेला माणूस काय साधा सुद्धा माणूस नाही, किती हुशार असतात, त्यांचा अभ्यास किती करावा लागतो, माहिती किती असते. पण त्याने तिथे जाण्यापूर्वी एक मोठी चिठी लिहून ठेवली, आणि त्याचे जे सिनियर ऑफिसर्स होते आणि त्याच्या जातीपातीवरनं किंवा कशावरून त्याला एकसारखे त्रास देत होते. त्यांची बायको होती ती कुठेतरी बाहेरगावी, म्हणजे ऑफिसच्याच काम, सरकारी कामाबद्दल त्यांच्या कुठेतरी मीटिंग्स होत्या, म्हणून त्या गेल्या होत्या. पण हा एकटा पडलेला होता, आणि तितका काही झालं असेल, ऑफिसमध्ये काही सिनियर्स बोललेले असतील, त्यांना लिहून ठेवले त्या पद्धतीने, आपण खरं खोटं आपल्याला माहिती. पण त्यांनी ज्या चिठी लिहिलेल्याप्रमाणे ती समोरचे सिनियर लोक त्याला खूप छळायचे, नकारात्मक बोलायचे, हे बोलायचे. आता त्या प्रभावाखाली तो माणूस गेल्यामुळे निराश झाला, निराशेने स्वतःला आत्महत्या करून घेतली. विचारांचा प्रभाव जर नकारात्मक असतो, निराशाचा असतो, तर माणूस जीवन जगताना तो जीवनापासून विन्मुखच होतो. या सगळ्या गोष्टीचा अर्थसार म्हणजे म्हणजे सर्वसाधारण माणूस नाही, अगदी एवढ्या मोठ्या परीक्षा पास करून तो त्या पोस्टवर अनेक वर्ष असला पाहिजे, वाचणार, कारण लग्न झालेलं होतं, दोघंही नवरा बायको IASच्या एक्झामला बसलेले, म्हणजे पास झालेले होते, दोघे त्या पद्धतीने नोकरीला होते. तरी सुद्धा माणसाच्या मनामध्ये जर विचाराकडे, म्हणजे परिस्थितीप्रमाणे विचार वाहायला लागले आणि त्या विचाराच्या गर्दीत पडला, तर तो माणूस आपल्या हाताने न कळत चांगलं वाईट कर्म करून घेऊ शकतो. आत्महत्या करणं काही चांगली, पण इतक्या थराव जाणं इतका माणूस कितीतरी निराश झाल्याशिवाय तो करू शकत नाही. अगदी हुशार माणूस आहे, पण तो निराशेच्या गर्तेत अडकला किंवा नकारात्मक विचारामध्ये अडकला, तर त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून हे विचारांचं महात्म्य, विचारांचं सामर्थ्य आपल्या लक्षात आलं पाहिजे, आणि त्यासाठी जाणीवपूर्वक शुभ विचार करता आले पाहिजे, जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करा. तुम्ही अगदी अनिष्ट परिस्थिती सकारात्मक विचार कसं करणार? लक्षात घ्या, अगदी खूप अनिष्ट परिस्थिती येऊ शकते, पण तुम्ही स्वतःला विचार नाही, चांगलंच होणार. सगळ्यात महत्वाचं हे चांगलंच होणार हा जो विचार आहे ना, तो फार महत्वाचा असतो. कारण तो विचार जितका पुन्हा 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 पण चांगलं होणार आहे, चांगलंच होणार, चांगलं जे आहे त्याला तुम्ही तोंड द्या, परिस्थितीच्या समोर शांतपणे त्याला उपाय शोधा, पण मनात एक पक्का विचारा की याच्यातून चांगलंच घडणार आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. परिस्थिती कशी आली तर त्या परिस्थितीतून आपल्याला सामोरं जाण्यासाठी हा सकारात्मक विचार आपल्याला पुन्हा पुन्हा होते, चांगलंच होणार, चांगलंच होणार, चांगलंच होणार. तर अचानक एखादी नोकरी जाते, तो एकदम निराशेत जातो, अरे बापरे आता काय करायचं. विचार कर, विचार द्या, चांगलंच होणार आहे, ह्याच्यातून चांगलं होणार आहे, आणि त्यापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. गपचूप नाही पाहिजे, नुसतं चांगलं होणं गपचूप नाही पाहिजे. पण अनेक ठिकाणी पुन्हा नोकरीसाठी कुठेही असू शकतं, त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्याच्या कुवतीनुसार त्याने प्रयत्न केले पाहिजेत, पण पुन्हा पुन्हा मात्र तिथे चांगलं होणार, चांगलं होणार, चांगलं होणार हे कळलं. आता ते चांगलंच होणार आहे हे कळण्यासाठी जर
एखादा माणसाला जर चांगला मार्गदर्शक असेल किंवा त्याला देवाची भक्ती असेल, इथे भक्ती मार्ग खूप फायदेशीर ठरतो. याचं कारण सांगतो की इथे जी श्रद्धा असते की त्या देवतेवर किंवा सद्गुरूंवर ज्यांची श्रद्धा असते, त्या श्रद्धेतून सद्गुरू सांभाळणार किंवा देव कोण असतील तिथे सांभाळणार, त्यातून चांगलंच होणार हा आधार त्याला होतो. आणि त्याला तो आणखीन तो श्रद्धेतून सकारात्मक विचारातून जेव्हा तो जीवनाकडे पाहायला लागतो, जी परिस्थिती ती तशीच ऍक्सेप्ट करून तिच्यातून उपाय शोधायला लागतो, तर काही काळानंतर ती परिस्थिती बदलतेच. कारण परिस्थिती बदलणं हा नियमच आहे. परिस्थिती सतत तशीच्या तशी राहत नाही. जर सकाळ झाली तर नंतर दुपार येतेच, दुपार झाल्यानंतर म्हणजे मध्यान्ह काळ परत संध्याकाळ येते, संध्याकाळकडे गेला तर परत निशा काळ येतो म्हणजे रात्र येते. म्हणजे जशी ही परिस्थिती जशी अगदी नेहमीची गोष्ट आहे की सकाळ पहाट झाली, सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, असं आपण म्हणतो, ही आपल्याला अनुभवता येणारी परिस्थिती आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपण ज्या वेळेला त्या परिस्थितीतून कसंच वागायला पाहिजे, कसा विचार केला पाहिजे, हे ज्याला जो शिकतो, हे जे स्वतःला त्या गोष्टीत आत्मसात करतो की चांगल्या विचारातून जीवन जगायचंय, त्याच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी येतात. लक्षात ठेवा, आपण ज्या पद्धतीचे विचार करतो त्या पद्धतीचे परिस्थिती आपल्या वाटायला येते. ज्या पद्धतीचे विचार करतो त्या पद्धतीची लोक सुद्धा आपल्याजवळ आकृष्ट होतात. आपण म्हणतो काही मंडळी अगदी समाजाला त्रासदायक असतात, ज्याला आपण गुंड म्हणतो, दुष्ट म्हणतो, दुष्ट लोक आहेत. तर त्यांची गँग असते का, तर सगळ्यांचे तेच विचार करण्याची पद्धत असते, म्हणून ते एकत्र येतात. जसं चांगला विचार करणारे, आता ज्यावेळेला आपण म्हणतो की बरीच हे पंथ निर्माण झाले की चांगले देवाचा विचार करतात, काही चांगलं मार्गदर्शन जिथे मिळालं जातं आणि त्या पद्धतीने ते सतत विचार करत असतात. तो जसा समूह होतो आणि अशा समूहाच्या ठिकाणी म्हणजे सत्संगती आपण ज्याला म्हणतो, तिथे सतत दिव्यत्वाचे विचार किंवा सकारात्मक विचार ह्यांची पेरणी केली जाते. आणि तेच विचार आपण जेव्हा पुन्हा पुन्हा तो साधक तिथे त्या परिस्थितीमुळे करायला लागतो, तर जेव्हा चांगलं करायला लागतं. म्हणून विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे, असं सद्गुरू पै माऊलींचा हा सिद्धांत आहे. लक्षात घ्या, विचारच आपल्या जीवनाला आकार देतो. कुशल कुंभार अगदी मातीतून मडकं तयार करतो की निराळ्या सुंदर असे आकार असलेली काही भांडी तयार करतो, काही निराळ्या आकार असलेल्या वस्तू तयार करतो. तो कुशल असेल तर त्याला हवं तसं त्या चिंतनातून विचारातून तो करतो, अशी कार्य विचार करतो, आधी विचार करतो, विचारातून ते करतो. तसं जीवनाचं आपलं शिल्प घडवण्यासाठी आपल्याला चांगल्या विचारांची जोपासना केली पाहिजे. पण चांगल्या विचारांची जोपासना तीच देवाची उपासना. म्हणजे संतांनी किंवा सद्गुरूंनी हे जे काही चांगले विचार दिले, त्या विचाराचं चिंतन आपल्याला नेहमी असलं पाहिजे, जाणीवपूर्वक. अगदी काही वर्षापूर्वी जो एक सिनेमा होऊन गेलेला आहे 3 इडियट्स मध्ये, तिथे तो मुलगा जो होता, जो खरा तो हिरो म्हणायचा, त्या 3 इडियट्स मध्ये जो हिरो होता, त्याला आई वडील वगैरे कोण नव्हता, तो कामाला होता, पण त्याला शिक्षणाची आवड होती म्हणून तो लपून लपून तर शिकायला कोण देणार. पण अतिशय हुशार होता, शिक्षणाची आवड असल्यामुळे तो ती गणित सोडवणं बिडवणं याच्यातून तो एकदा मुद्दा कसं व्हायचं, शाळेत जाताना तो युनिफॉर्म घालून जायचो, कारण शाळेतला विद्यार्थी नव्हताच, पण त्याला युनिफॉर्म घातल्यामुळे त्यांना कोणाला कळत नव्हतं. पण त्याला इतकं त्या अभ्यासाची ध्यास होता, त्याला शिकायच्या ध्यास होता. पण एक दिवस तो गणित तर त्याने अगदी सगळे गेल्यानंतर गणित सोडवून टाकल्यानंतर शिक्षकाला हे कोणी सोडवलं, ह्याने सोडवलं. म्हटलं तू कोण आहेस, तो कोणच नव्हता, तो विद्यार्थी नव्हता. मग तो मग त्या जमीनदाराचा मुलगा जमीनदाराकडे काम करणार आहे म्हणून त्याची तक्रार करत शिक्षक केले. हा बघा, तो जमीनदाराचा मुलगा बुद्धू होता. जमीनदाराचं डोकं आणखी विचाराने बदललं. त्याला त्यांना सांगितलं तुला मी शिकवतो, पण कोणाचं नावचं घ्यायचं, त्याच्या मुलाच्या नावाने शिकायचं. म्हणजे तो जसा कॉलेजमध्ये गेला, मुलाला काही तेवढा का अभ्यासात रस नव्हता,
पण त्या मुलाच्या नावाने तो चांगल्या अगदी महाविद्यालयात गेला त्याच्या चांगल्या मार्कामुळे, पण सगळं नाव कोणाचं होतं? मुलाच. त्याने अगदी डिग्री प्राप्त केली, त्याला सर्टिफिकेट कोणाचं मिळालं? तर मुलाच्या नावाने. हे सगळं, पण त्याला शिक्षणाची आवड होती म्हणून ते सगळं केलं. आणि त्या ठिकाणी तो कसा त्याने आपली प्रगती साधताना प्रत्येकाला त्याने काय सांगितलं? ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. कोणत्या परिस्थितीत असं झालं? ऑल इज वेल, ऑल इज वेल. तर 3 Idiots मधला तो पिक्चर सिनेमा होता. ऑल इज वेल, ऑल इज वेल असं म्हणता म्हणता तो विचार, लक्षात घ्या, हा विचार कसा आकारायला येतो. म्हणजे त्याचे एक मित्र होता, तो अगदी दैवावधी होता, देवाचा नमस्कार करायचा, परीक्षेच्या अगोदर सगळं दिवा बिवा लावायचा. मग त्याला त्याच्यातून त्याने बदललं की कसं होतं, विचार करतो, त्या विचारातून तुझा अभ्यास कर, त्या विचारातून तुझा प्रगती साध. ज्या एका दुसऱ्या मित्राला होतं जसं त्याला प्राणी मात्रांचा फोटो काढायचा, पण इंजिनिअरिंगच्या विद्यालयामध्ये बसला होता, त्याला त्याचा रस होत नव्हता. मग वडिलांना सांग, तुला जे करायचं तू कर, तो विचार दे. शेवटी वडिलांनी मान्य केलं, तो मोठा चित्रकार झाला, आपला फोटोग्राफर झाला. हाही चांगला, जरी त्याला खूप नाही शिकता आलं तरी चांगला, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याला नोकरी मिळाली. विचार आपण जसे करतो तसं, म्हणजे सुंदर सिनेमा होता, म्हणजे त्यातून बहुत घेण्यासारखा होता. पण ज्याने शिकलाय त्याला डिग्री, ती डिग्री त्याने त्या जमीनदाराला दिली, किंवा तो मालक ज्याचा त्याला दिली की बघ हे तुझ्या मुलाच्या नावाने. ती त्या नावाने असली डिग्री तिकडे लागली आणि त्याच्यावर तो ती कामं करत आहे. पुढे तो कसं काम करत होत असेल ते आपल्याला माहित नाही. पण आपण जेव्हा सतत चांगले विचार करतो किंवा चांगल्या ध्येयाच्या मागे लागतो, तर ते तुम्हाला प्राप्त होतं. अकॅडमिकली असलेली सर्टिफिकेटसाठी त्याची काय आवश्यकता नसते, आणि तो मोठा, त्याच्यापुढे मोठा तो अगदी प्रसिद्धी पावला, शास्त्रज्ञ वगैरे या अंगाने त्याचं सगळं कार्य सुरू झालं. तर सांगायचा मुद्दा काय? ऑल इज वेल. आपण म्हणतो चांगलंच होणार, हे चांगलंच होणार की ऑल इज वेल असं म्हणतात. तो सिनेमा बघणार, ऑल इज वेल म्हणतो, त्या ठिकाणी काय 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 गोष्टी केलेल्या आहेत. तर कोणीतरी ऑल इज वेल म्हटलं की सगळं बदलतं का? बदलणार नाही, पण तुझ्या मनामध्ये सामर्थ्य निर्माण होतं की ते होणार, आणि त्यामुळे बदलणार. म्हणजे मनामध्ये सामर्थ्य निर्माण होण्यासाठी आपल्याला चांगल्या विचारांची सतत जोपासना करता आली पाहिजे, चांगल्या विचाराचं चिंतन केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर आनंदानेच राहायचं आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो, आपल्याला सतत आनंदाचा विचार करता आले. आपण आनंदी आहोत. जर तुम्ही कोणतं सांगा, अरे तू आनंदी आहेस, मी कसला आनंदी, मला ही काळजी, मला ही चिंता, तो आनंदी राहू शकत नाही, कळलं? पण आपण आपल्याला सतत सांगता आलं पाहिजे की आपण आनंदाने जीवन जगतो. हे सगळं जीवन आनंदासाठी आहे. हे सगळं जीवनामध्ये जे जे घडतं ते त्याच्यातून आनंद घेण्यासाठी आपल्याला सतत आनंदाचे विचार करता आलं पाहिजे. माणसं हेच करायला विसरतात, आणि त्यामुळे दुःखाचे, कष्टाचे, काळजीचे, चिंतेचे विचारात अडकलेली असतात. त्यांना हा आनंदाने जीवन जगायचं हे कळत नाही. म्हणून आपण आनंदी आहोत, कारण आपल्या शरीराकडे जर आपण पाहिलं तर सगळं आनंदाचा गड्डा आहे. नुसतं स्पर्श करा, नुसतंच एका हाताने दुसऱ्या हाताने स्पर्श करा, तिथे सुखाच्या संवेदना निर्माण होतात. कशा का? त्याप्रमाणे जशा संवेदना पाहायला लागलो आणि तसं आपण, हे शरीर आनंदमय आहे, या शरीरातले प्रत्येक इंद्रियातून आपण जे पाहतो तिथे आनंद आहे, पाहण्यात आनंद आहे, बोलण्यात आनंद. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपण लक्षात घेत नाही. आपण बोलू शकतो, हा आनंददायी गोष्ट आहे. आपण विचार करू शकतो, ही सुद्धा आनंददायी गोष्ट आहे. आपण पाहतो हे आनंद आहे, आपण ऐकतो हा आनंद आहे. पण हे सगळं आनंदमय जीवन परमेश्वराने आपल्याला दिलंय, ह्याचा विचार आपण करत नाही. त्यावेळेला मात्र हा आनंदापासून आपण निर्मुख होतो. लक्षात ठेवा. मग आपल्या आनंदात राहण्यासाठी प्रत्येक क्षणोक्षणी मी आनंदी आहे हेच लक्षात. आपण आनंदातून जीवन जगतो. म्हणून ऐश्वर्याचा, मी सकारात्मक विचार करा की सगळं जीवन हे आपण ऐश्वर्याने जगत आहोत, आपण आनंदाने जगतो आहोत का? आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे, ऐश्वर्याने जीवन जगायचं, त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि प्रयत्न हे सकारात्मक दृष्टीने करत राहिलं पाहिजे. तिथे सहजपणे आपण आनंदाने जीवन जगण्यासाठी सगळ्या गोष्टी वाट बघा. असं झालं तर मला आनंद होईल, हे मिळालं तर मला आनंद होईल, ते मिळेल कधी कोणाच ठाऊक. हा तिथपर्यंत हा दुःखी, आणि जो दुःखाचेच विचार, नकारात्मक विचार, त्याला कधी आनंद मिळणारच नाही.
पण आपला जो मूळ स्वभाव आहे, प्रत्येकाला सुखच हवंय, प्रत्येकाला आनंदच हवाय. पण आनंद हवाय असला तरी त्यासाठी आनंदाचे विचार, सकारात्मक विचार, शहाणपणाचे विचार ज्या माणसाकडे असतात तेव्हा त्याला हे आनंदमय जीवन जगता येतं. लक्षात ठेवा, जितका आनंदाचे विचार अधिक अधिक करू, म्हणजे जसं मलाही आनंद हवा, सर्वांनाही आनंद हवा, सर्वांनी आनंदाने जीवन जगले पाहिजे, म्हणून इथे सर्वत्र जीवन कसं जगायचं त्याचं शास्त्र सद्गुरुपाई म्हणून सांगितलं की आनंद वाटा, आनंद लुटा. म्हणजे लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. आनंद द्यायचं कसं? नुसतं स्मित हास्य केलं तरी आनंद दिलास, समोर समोर आला नुसता हसा तुम्ही आनंदाने, स्मित हास्य वगैरे कोणाला हे नाहीये की समोरच्याचा सन्मान करतो की समोरच्या समोर आता आपण असं आदराने मान झुकवतो. एवढं केलं तरी आनंदाने जीवन जगता येतं. कळलं का? इथे खूप काही करावं लागत नाही. 4 शब्द कोणाशी बोलायचं असेल तर ते अगदी प्रेमाने बोलला किंवा चांगल्या गोष्टी सांगितल्या की समोरच्याबद्दल चांगल्या गोष्टीचं कौतुक केलं. आणि तुम्ही बघा, समोरच्या माणसं, नवीन माणसाच्या ठिकाणी जर चांगली गोष्ट दिसत असेल आणि तुम्ही त्याचं म्हणाल बाबा छान आहे तुमच्याकडे, तो खुश, तुम्ही पण खुश, आनंद दिला. कळलं ना? काही कधी स्त्रीचे नुसते लांब केस आहेत तर दुसऱ्या स्त्रीने, आता पुरुषांना जायची गरज स्त्रीने, कुठे काय बोललं हे पण कळलं पाहिजे ना, की तुझे केस किती छान आहेत, लांब आहेत, ती जिचे केस लावते एकदम किती खुश होते. आणि हे नुसतं कौतुक सर्वांना आवडतं, चांगल्या गोष्टी, उगीच खोटं कौतुक करायची गरज नाही. एखाद्याचा आवाज सुंदर असतो तर त्या आवाजाचं कौतुक दुसऱ्याने करायला काही हरकत नाही, उलट तिथे आनंद देतो आपण. म्हणून आनंद जेव्हा देण्याचा विचार, इथे विचार पाहिजे, विचारच नसेल तर पुढच्या गोष्टी होत नाही. आपण जेव्हा सतत इतरांना आनंद देण्याचा विचार, उच्चार, आचरणातून प्रयत्न करत असतो तेव्हा तोच आनंद भरभरून आपल्याकडे येत असतो. हे शास्त्र विचारांचं आपल्या लक्षात ठेवलं. म्हणून आपल्याला आनंदाने जीवन जगायचं. सगळं जीवन आपलं आनंदमयच आहे. परमेश्वराने हे जीवन आपल्याला दिलंय ते आनंदाने जगण्यासाठी दिलेलं आहे, त्या आनंदातून जगण्यासाठी दिलं आहे. इथे पक्की धारणा झाली पाहिजे, दृढ भाव लक्षात ठेवा. जीवन हे आनंदातून आनंदासाठी जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी. आणि म्हणून आपल्याला सतत कसे आनंदाचे विचार करता येतील हे पहा. म्हणून एखादा गमतीदार माणूस असतो बघा, विनोदी असतो, असा माणूस सगळ्यांना आवडतो. का? कारण तो विनोदी विनोदी करता हसवतो, हसवता का आनंद होतो. मेहमूद सारखा कलाकार एका काळी असा होता की हिरोला जेवढे मानधन मिळायचं त्याशिवाय त्याला जास्त मिळत होतं. म्हणजे हिरो मोठे असायचे असं, पण त्याची इतकी लोकांना आवड निर्माण करतो, हसवत असायचं सगळ्यांना, काहीतरी डेडवाकडं बोलणं किंवा काही गोष्टीतून कृतीतून हसवण्याचा प्रकार. तर मोठा आर्टिस्ट म्हणून त्याचा होता. कसा? हिरो नव्हता, साईड आर्टिस्ट, विनोदी म्हणजे साईड आर्टिस्ट. पण त्याचं महत्व इतकं एका काळी होतं त्या सिनेमामध्ये की त्याच्याशिवाय पिक्चरच व्हायचं नाही. नेमून नाही तर त्या पिक्चरला अर्थ नाही, कारण हसवणारा कोणतरी पाहिजे. त्याच्यानंतर अनेक आले कलाकार हसवणारे, पण एकेकाचं जी आपण जॉनी वॉकर, मेहमूदी जी नावं आपण पूर्वीच्या काळातल्या लोकांना, आताच्या मुलांना नाही माहिती, की तो असला की हा चला हसायला मिळतं आणि अगदी हसाने आनंदाने. म्हणून आनंदाचे पिक्चर पाहिले. पण पिक्चर बघायचं इथे आनंदाच्या गोष्टी असतील बघा, दुःखाच्या गोष्टी, काहीतरी मारामाऱ्या किंवा अनिष्ट घटना घडते त्याचं चित्रण, काही तर अडकू नका. ते अडकलं की आपल्या भावनाच तशाच्या होतात, आपले विचारच तसे होतात आणि त्याच्यातून आपणच आपल्या वाट्याला नको त्या गोष्टी मागून घेतो. म्हणून हसमुख राहणं, आनंदाने हसमुख राहून आपण प्रत्येक जीवन जगणं, हा आनंदाने जीवनाचा जगण्याचा मूलमंत्र आहे, मंत्र आहे आपला, लक्षात ठेवायचा. आनंदाने जेवण होईल ते चांगलंच होणार. कधीच आता कसं माझं होईल विचार करू नका, प्रयत्न कर, चांगलं होण्यासाठी प्रयत्न कर. पण चांगलंच होणं, चांगलं तिथे श्रद्धा असेल तर श्रद्धास्थानावर, सद्गुरूंवर श्रद्धा सद्गुरूच स्मरण, देवावर श्रद्धा असेल कोणत्या तर त्या देवाचं स्मरण, हरकत नाही. देव आहे की नाही ह्याचा प्रश्न नाहीये. इथे तू श्रद्धेने करत राहा आणि श्रद्धेतून सत्कर्म करत राहा. सत्कर्म म्हणजे सद्विचार, सदउच्चार आणि सदाचार. ह्या जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजायला लागतील, कळायला लागेल आणि त्याच्यातून तो राहायला लागला तर अशी माणसं सगळ्यांना आवडतात आणि अशा ठिकाणी लोक अधिक जवळ येतात. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी आनंदाचेच विचार आणि त्यासाठी अशाच संघामध्ये राहावे. सत्संग पाहिजे.
सत्संग म्हणजे अशाच लोकांचा संगम आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी सकारात्मक अंगाने स्वीकारता आल्या पाहिजेत. एकमेकाला तिथे मदत पण करता येतं. संघ असतो तर एकमेकाला मदत करता येते की त्याच्यातून प्रत्येकाच्या मध्ये त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्याचा प्रकार होतो आणि त्यामुळे तो सगळा संघ आनंदमय जीवन जगू शकतो. म्हणून आनंदाचे विचार करा आणि आनंदाने जगा. हा एकच मंत्र जर आपल्याला कळला तर आपण जीवनामध्ये सहज आनंदी होऊ शकतो, राहू शकतो आणि आनंदाने जीवन जगू शकतो. असं आनंदमय जीवन सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.